मी सध्या उभा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या परिसरामध्ये। सातारा सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे मोठं राजकीय वातावरण इथं वेग आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या हालचाली या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात। मंत्री शंभूराज देसाई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला देळगावी आले आहेत। त्यामुळे मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत। काल रात्री उशिरा महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। दरम्यान त्यांनी यावेळी सातारा सांगली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीनं कोणतेही सदस्यांची, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील यांची बैठक देखील बोलवण्यात आली नाही, अशी खंत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ व्यक्त केली होती। सातारा जिल्हा परिषदमध्ये जो रामायण घडलं त्यानंतर सदस्य नाराज आहेत। त्यामुळे काल धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यावर तोडगा काढावी अशी मागणी देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती। त्यानंतर आज पालकमंत्री शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत। दोघांमध्ये बैठक पार पडत आहेत। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या सातारा सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निमित्तानं ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर शिवसेनेचे सर्व जे नेते आहेत, त्याचबरोबर शिवसैनिक आहेत आणि जे सदस्य जिल्हा परिषदचे आहेत, पंचायत समितीचे आहेत, हे देखील यांच्यात नाराजीचा सूर असल्याची देखील सांगण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या भेटीमध्ये नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सदस्यांना काय सांगणार याकडं आता संपूर्ण सातारा जिल्ह्यासह सांगलीचं देखील लक्ष लागल्याचं पाहायला मिळते। या बैठकीमध्ये भाजपला शह देण्याचा निर्णय होणार की भाजप सोबत जाऊन महायुतीचा धर्म पाळला जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, दरे, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।